नासिक जिला स्थित इगतपुरी के नगर परिषद क्षेत्र के तलेगांव शिवार की जमीन के लेन देन में कथित रूप से फर्जी दस्तावेज तैयार कर धोखाधड़ी किए जाने के मामले में इगतपुरी पुलिस थाने में 4 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया। शिकायत के अनुसार यह घटना 10 अगस्त 2022 से 28 अगस्त 2025 के बीच की है। पूजा संजीव करम्बेलकर उम्र 38 ने इस संबंध में शिकायत दर्ज कराई है और भारतीय न्याय संहिता 2023 की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू की गई। वहीं पूजा करम्बेलकर ने सफाई देते हुए कहा कि उनकी कंपनी पर लगाए गए फर्जी दस्तावेज और अन्य आरोप निराधार है। उनके पास 8 अगस्त 1991 का जनरल पावर ऑफ अटॉर्नी मौजूद है, जो तहसीलदार की उपस्थिति में प्रमाणित किया गया था। उनके अनुसार करीब 35 वर्ष पूर्व संबंधित जमीन संजय करम्बेलकर और नितिन करम्बेलकर को वैध दस्तावेजों के साथ हस्तांतरित की गई थी तथा सभी लेन देन सरकारी अभिलेखों में दर्ज है। पूजा संजीव करम्बेलकर ने मीडिया से बातचीत में कहा कि वे जांच में पूरा सहयोग करेगी, लेकिन बदनामी होने पर कानूनी कार्रवाई भी करेंगी। नमस्कार, मी पूजा संजीव करम्बेलकर, मानस हिल्स अँड शोर रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेडची संचालिका आहे। आमच्या कंपनीविरुद्ध वेगळ्या मीडियामध्ये जे आरोप केले जात आहेत त्याबाबत स्पष्ट बोलण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेले आहे। गेल्या काही दिवसात आमच्यावर बनावट डॉक्युमेंट्स आणि अट्रॉसिटीज कायद्याच्या काही आरोप केलेले गेले आहेत। आमच्या माहितीनुसार हे चुकीचे आहेत। सत्य कायदेशीर प्रक्रियेतून हे समोर येतीलच। दिनांक 8 ऑगस्ट 1991 रोजीच्या जनरल पॉवर ऑफ अटर्नी आमच्याकडे आहे। हे डॉक्युमेंट एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तहसीलदारच्या उपस्थितीमध्ये प्रमाणित केले होते। या डॉक्युमेंटद्वारे सुमारे 35 वर्षांपूर्वी जमिनी संबंधित अधिकार श्री संजीव मनोहर करम्बेलकर आणि श्री नितिन मनोहर करम्बेलकर यांना देण्यात आले होते। त्यावेळी अधिकृत सही आणि शिक्काही आहे। अधिकृत नोंदीनुसार श्री प्रमोद सदाशिव सोनावणे यांनी ह्याच अधिकृत रस्त्याचा आधार घेऊन जमिनीचं NA केले होते। आमच्या माध्यमातूनच हे करून घेतले होते। काही वर्षांपूर्वी ही जमीन विकलीही गेली आणि त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये त्यांचा आर्थिक फायदाही झालेला आहे। हे सर्व व्यवहार सरकारी नोंदीत आहेत। अशा प्रकारचे लीगली तयार केलेल्या डॉक्युमेंट्स 35 वर्षांनंतर अचानक आता ह्यांना बनावट म्हणणं हे आश्चर्य आणि एक गंभीर बाब आहे। आमच्या ह्या जमिनीबाबत एक गंभीर FIR ही इगतपुरी पोलीस स्टेशनला नोंद केलेला आहे आणि त्या व्यवहारामध्ये मिलिंद रामभाऊ कांबळे, धीरज निकम, संदीप जगताप आणि AI शेख नोटरी यांचे आरोपी म्हणून नाव ठेवलं। ह्यामुळे ह्याच काळात आमच्यावर हे आरोप होत आहेत। यामुळे ह्या सर्व गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत आणि आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी आमची आणि ह्याच्यावर कारवाई होईल अशी आमची विनंती आहे। अशी शंका निर्माण होते की बातम्या एकाच गटाकडून घडवून आणल्या जात आहेत आणि ह्याची तपासणी झालीच पाहिजे पोलिसांकडनं। आम्ही प्रतिबंध कायद्याचा आदर करतो, पण कुठलाही कायदा दबाव टाकण्यासाठी वापरला नाही जाऊ हे आमची स्पष्ट भूमिका आहे। आमचे सर्व काम आणि सर्व डॉक्युमेंट्स लीगली तयार होतात आणि आम्ही कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनला पूर्णपणे सपोर्ट करायला रेडी आहोत। मात्र आमची बेकायदेशीर बदनामी होत राहिली तर आम्ही कायदेशीर त्याच्यावर कारवाई करू। मीडियानी आणि पब्लिकने अधिकृत डॉक्युमेंट्सवरच विश्वास ठेवावा आणि न्याय मिळेल हा आमचा भरोसा आहे।